दिवस थांबा, आपलं पण नाव टॉपला येणार आणि आता आले ते ट्रेंडिंगला झटके पंजे ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच नाही दिसणार. तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लागते आपलं अलाइट मोशन ॲप. ठीक आहे, तर हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय. तिथून जावा आणि तिथून अलाइट मोशन ॲप घेऊन टाका. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी लागते मटेरियल. तर मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, डाउनलोड करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे विषय कसा आहे, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. आणि कसं आहे माहिती आहे का, सगळं प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोच, काही विषय नाही त्या बाबतीत. ठीक आहे, विषय हार्ड आहे सगळा, त्यामुळे इंस्टाग्रामवरती मेसेज करून फॉलो करून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आणखीन एक पर्याय वापरू शकता. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते DS Creation YT तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करायचं. हे आपलं चॅनल आहे, बघू शकता अशा प्रकारे ओपन होऊन जाते. हे तुम्हाला सर्व मटेरियल मी व्हिडिओ अपलोड झाल्या 5-6 मिनिटाच्या आत लगेच इथं मटेरियल मी टाकत असतो, त्यामुळे तुम्ही इथून मटेरियल घेऊ शकता. ठीक आहे, बाकी सगळं ॲप वगैरे पण आहे ते इथून तुम्ही घेऊ शकता. ओके, तर चला व्हिडिओला आपण सुरू करूया. तर बघू शकता मी तर आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करून घेतलं आहे. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर सिम्पली प्रोजेक्टमध्ये जायचं आणि तुम्हाला मी बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे, तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. काय अशा प्रकारे दिसेल, एकदम असं जबरदस्त आणि नाद गोळा आहे, एकदम विषय हा. ठीक आहे, तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बीट मार्क वगैरे तर सगळं लावून दिलेलं असेलच, काय विषय नाही. तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला फक्त एक विषय करायचा ते म्हणजे काय, तर तुमचं मटेरियल पहिल्यांदा तो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मटेरियलमध्ये तुमचा एक फोटो असेल, ठीक आहे, तर तुम्ही तुमचा फोटो वापरा. ठीक आहे, मटेरियलमध्ये तुम्ही दिला असेल नसेल तुम्ही काही विषय नाही, तुम्ही तुमचा फोटो आहे तो वापरायचा. मी तर माझ्या मित्राचा वापरलो, बघू शकता मित्राचा फोटो आहे. सिम्पली तुम्हाला सिम्पली मोबाईल ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे दिसतो ऑप्शन दिसते 3 नंबरच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला थोडं झूम करायचं आहे. आणि साईडला क्लिक करून बॅक येऊन एकदम लास्टला यायचं आणि हे जे ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून हा फोटो एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे, हां, एवढं असं केल्यानंतर सिम्पली आता एकदम सोपा विषय म्हणजे काय, ह्या बाणावरती क्लिक करायचं आणि जिथं जिथं तुम्हाला बीटमार्क दिसेल त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि जे ऑप्शन दिसते मधलं ह्याच्यावरती क्लिक करून प्रत्येक फोटोला म्हणजे बीटमार्क कशी जायचं आणि बीटमार्क कशी गेल्यानंतर प्रत्येक फोटोला अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं. बघू शकता एकदम सोपा विषय आहे, नाद गोळा आणि एकदम म्हणजे कसं काहीच वेळ लागत नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता. ठीक आहे, एकदम सोपी पद्धत आहे. आता सिम्पली याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, नीट लक्ष द्या. फक्त व्हिडिओ कसं पूर्ण बघितलं की तुम्हाला समजून जाते. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचं, बाकी समजलं नाही तर व्हिडिओ डबल बघायचा, त्या बाबतीत काही विषयच नाही. ठीक आहे, तर आता सिम्पली काय करायचं, एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला नंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची की आपली PNG आहे, ही PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची. PNG ॲड केली की अशा प्रकारे दिसून जाते. सिम्पली अशा प्रकारे एकदम लास्टला यायचं आहे, हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत या PNGला ओढून घ्यायचं आहे. आता एवढं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, तर काय नाही, तुम्हाला सिम्पली या PNGवरती क्लिक करायचं आहे, मोबाईल ट्रान्सफरवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे PNGला वर टाकलायचं. बघू शकता इथं तुम्हाला PNG ॲड करायचे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करू शकता, काय विषय नाही, तुमच्या हिशोबानुसार ठेवायचं. बाकी सगळं विषय हार्ड टॉप. ठीक आहे, टॉप बघू शकता एकदम अशा प्रकारे टॉपला ठेवायची PNG. टॉपला PNG ठेवल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, आपली जी पहिली बीट मार्क आहे तिथे यायचं आहे. PNGवरती क्लिक करून अशा प्रकारे PNGला स्प्लिट करून टाकायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे PNGला स्प्लिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसेल सगळं ओव्हरऑल. आता ह्याच्यानंतर सिम्पली आपल्याला इफेक्ट मारायचा. इफेक्ट मारण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करायचा. पहिला जो आपला इमेज आहे बघू शकता, इमेजवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करा, खाली 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीट मार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करायचा. आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे दिसेल एकदम नाद गोळा टॉप लेवलचा इफेक्ट आहे. सिम्पली परत वर या, वरची जी आपली PNG आहे त्या PNGवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट इथे सुद्धा पेस्ट करून घ्या. अशा प्रकारे दिसेल एकदम जबरदस्त आणि नाद घोळा अशा पद्धतीनं एकदम विषय हा. ठीक आहे, आता याच्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करायचा आहे. तो दुसरा फोटो त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. अशा प्रकारे बॅक या, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ तुम्ही डबल बघा किंवा स्पीड जो आहे तो स्लो करून बघा. ठीक आहे, म्हणजे समजून जाईल. आता सिम्पली काय करायचं आहे, अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथं छोट्या छोट्या लेअरचे 2 फोटो आहेत आणि 2 मोठे लेअरचे फोटो आहेत. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, छोट्या लेअरचे 2 फोटो याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट पेस्ट करायचा. एक मी सोडून द्यायच्या पुढच्या फोटोवरती बघू शकता, छोट्या लेअरच्या फोटोवरती हा इफेक्ट मी इथं पेस्ट करतो. सिम्पली परत अशा प्रकारे बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. तिसऱ्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. आता सिम्पली इथे जे मोठे लेअरचे 2 फोटो आहेत बघू शकता अशा प्रकारचे, ह्या 2 फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम जबरदस्त आणि नाद गोळा बघू शकता अशा प्रकारे. सिम्पली परत अशा प्रकारे बॅक या, बॅक येऊन तुम्हाला शेक इफेक्ट परत ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जो लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. अशा पद्धतीने बॅक येऊन परत बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे.
आता सिम्पली काय विषय करायचा हे बघू शकता, लास्टचे 3 फोटो मोठे मोठे 3 फोटो, त्या मोठ्या मोठ्या 3 फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर एकदम नाद खुळा आणि जबरदस्त पद्धतीने एकदम विषय सोपा आहे, काय सुद्धा अवघड नाही. सिम्पली हे 3 फोटोवरती मी बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करतो. व्हिडिओला तुम्ही एक लाईक करून टाका, ठीक आहे. लाईक करा लगेच, कारण विषय परत विसरता, त्यामुळे मी आत्ता सांगलो व्हिडिओला एक लाईक करून टाका, ठीक आहे. बाकी व्हिडिओ मोठा होईल. आता बघू शकता अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर आता सिम्पली इथून पुढे तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला यायचं इथून बॅक, आणि बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून जो आपला ब्लिंक नावाचा वरी इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. लेयरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॅक येऊन परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे, ठीक आहे. आणि पुढे आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छोट्या छोट्या लेयरचे बीट मार्क इथे संपून गेल्यानंतर बघू शकता मोठ्या लेयरचा एक फोटो चालू होतो 8.29 सेकंदापाशी. इथं आल्यानंतर सिम्पली लेयरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे. सगळं काय मी तुम्हाला ते व्यवस्थित करून दिलं आहे, काय छडछड करायची नाही, फक्त तुम्हाला पेस्ट लेयर करायचं आहे. बाकी विषय काय हायच आपला जबरदस्त, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ होऊन जातो, व्हिडिओ सगळा इथं एडिट होऊन जाते. आता सगळा व्हिडिओ इथं एडिट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्याला करायचं एक्सपोर्ट करण्यासाठी जे एक्सपोर्टचं वर बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि खाचाक किरण हे व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन याच्यावरती क्लिक करून सिम्पली खाचखुच करून इथं 700 पिक्सल करायचं. कोड 1 नंबर ठेवून फ्रेम फुल क्वालिटी फुल आणि काच किरण ह्या एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला आपल्या एक्सपोर्टिंगला टाकून द्यायचा आहे. आता लांब आपला मोबाईल फेकायचा, जेवण पिवण करायचं, पाणी पिणी प्यायचं, तोपर्यंत व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाते. तरी पण नाही झाला की इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा, तुम्हाला सोल्युशन सांगतोच, बाकी विषय हार्ड. तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.